हे चर्च गेले 300 वर्षापासून ह्या ठिकाणी वास्तव्यात आहे आणि गेली 300 वर्षांचा इतिहास आहे या चर्चमध्ये। पोर्तुगीजांचं हे चर्च आहे आणि ह्या ठिकाणी अनेक अशा पिढ्या आणि ह्या आपल्या भारत देशामध्ये शांती सलोख्याचा आणि समेट्याचा संदेश जणू गेली 300 वर्ष देत आहे। आणि हे आपल्या ह्या रायगडमधील असलेलं एक सुंदर प्रार्थनामय आणि निसर्गाने संपन्न असं चर्च आहे। हा सण जो आहे आपल्या कोर्ले गावामध्ये आपण गेली जवळजवळ 300 शतकाहून जास्त झालेली आहे आणि हा सण म्हणजे आमचे पूर्वज साजरा करायचे आणि त्यावेळी थंडी असायची भरपूर। त्यावेळेला आमचे जे पूर्वज होते त्यावेळेला शेकोटी वगैरे पेटून हा सण फार म्हणजे जल्लोषात साजरा करायचा। हा जो नाताळचा जो सण आहे हा सण आमच्या ख्रिस्ती धर्मात सर्वात मोठा सण असा मानला जातो। हा सण आमच्या पूर्वजापासून चांगल्या प्रकारे म्हणजे एकदम आनंदाने घरात गोडधोड बनवतात। या सणासाठी लहान मोठे लोक कपडे नवीन कपडे करतात। चर्चला पहिली आमची प्रथा होती म्हणजे पहिला 12 वाजता आमची प्रार्थना चर्चमध्ये व्हायची। आता शासनाच्या नवीन नियमावलीनुसार ते आपण 9 किंवा 9:30 पासून चर्चमध्ये आमची लोक प्रार्थना करण्यासाठी येतात। प्रार्थना झाल्यानंतर इथे हाऊसी गेम वगैरे खेळला जातो, त्याच्यानंतर फटाके वाजवला जातो आणि फार मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातो। महिला म्हणून आम्ही क्रिसमस साठी पहिल्या घराची साफसफाई करतो, मग स्वीटसाठी आपण सामान वगैरे आणायचं आणि स्वीटमध्ये आमच्या पारंपरिक पद्धतीने आम्ही तिलवरी म्हणून एक पदार्थ करतो। परत मराठी हिंदू लोकांसाठी म्हणजे करंजी, लाडू, शंकरपाळी असं वेगवेगळे पदार्थ करतो आणि मेन आमचं क्रिसमस सणाचं आम्ही केक करतो। आणि मिसाला आम्ही 12 वाजता जे ख्रिस्त जन्म होते ना त्या टायमाला आमची मिसा असते। त्याच्यानंतर मिसा झाल्यानंतर आमचं हाऊसी गेम असते, इथे सर्व एकत्र येतात, प्रत्येकांना विश करतात आणि मग घरी गेल्यानंतर आपापल्या कुटुंबामध्ये सगळे एकत्र येऊन आम्ही मित्रमंडळी सर्व एकत्र बसून चहा पाणी करतो, बँड वगैरे वाजवतो, नाचतो, असं सर्व एकत्र मजा करतो।